नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण 5वी नवोदयसाठी अंकगणिताची व्हिडिओ सिरीज वेगळी सुरू केलेली आहे. त्यामध्ये आज आपण 25वा व्हिडिओ पाहणार आहोत. त्यामध्ये नवीन प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. तर प्रकरणाचं नाव आहे 8वं प्रकरण आहे आपलं गणिताचं. मला तुम्हाला सांगायला पुन्हा आवडेल की आपण जे नवोदयनं गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अभ्यासक्रमामध्ये जे काही बदल केलेले आहेत त्यानुसार आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये सराव घेत आहोत. 8वं प्रकरण गणिताचं अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या मूलभूत क्रिया आपण पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 25व्या व्हिडिओमध्ये आपण 8वा धडा अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक व त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार यामध्ये काही प्राथमिक माहिती आणि नमुना प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग आपण पाहूया माहिती काय आहे या धड्यासंदर्भात. या प्रकरणामध्ये अपूर्णांक म्हणजे काय तर तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की 3/5 याचं वाचन आपण कसं करतो. 3/5 वरच्याला काय म्हणतात, अंश. काय म्हणतात, अंश. आणि खालचा जो असतो त्याला काय म्हणतात, छेद. काय म्हणतात, छेद. अंश आणि छेद याचा अर्थ असा होतो की 5 भागापैकी 3 भाग. काय होतो याचा अर्थ, 5 भागापैकी 1, 2, 3, 4 हे 5 भाग आहेत. या 5 भागापैकी 5/3 म्हणजे 1, 2, 3 हे 3 भाग आहेत. तर या 5 पैकी 3 असा याचा अर्थ होत असतो. त्यानंतर बघा, आता आपण काय करतो, अंश आणि छेद हा झाला अपूर्णांक. पूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक हा पूर्ण नाही. जशी की ही 7 संख्या आहे, ही पूर्ण संख्या आहे. काय आहे, हिला पूर्णांक संख्या म्हणायचं. काय म्हणायचं, पूर्णांक. आणि अपूर्णांक म्हणजे काय, की जे अंश आणि छेदच्या स्वरूपात लिहिलेला असतो. आता बघा, समच्छेद अपूर्णांकाची समच्छेद अपूर्णांक बघा इथं. आता इथं तुम्हाला दिसते 6/5 आणि 3/5. या अपूर्णांकाकडं पाहिल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल की या दोघांचे अंश हे वेगवेगळे आहेत, पण छेद कसे आहेत, सारखे आहेत. छेद कसे आहेत, सारखे आहेत. या अपूर्णांकाला काय म्हणायचं, समछेद अपूर्णांक. आता बघा, काही गणितामध्ये बघा, जेव्हा छेद सारखा असतो किंवा ते काय असतात, समछेद अपूर्णांक असतात. त्याला छेद सारखा असल्यामुळे आपण काय म्हणतो, समछेद अपूर्णांक. समछेद अपूर्णांक. बरं बघा, आता याची क्रिया करत असताना याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या क्रिया करणं फारच सोपं आहे. जसं की उदाहरणार्थ आता आपण बघूया, 6/5 यांची आपल्याला काय करायचंय, बेरीज करायची. 6/5 अधिक 3/5. अतिशय सोपं. 6 आणि 3 9. काय येईल याची, 9/5 काय येईल, बेरीज येईल. बरोबर, वजाबाकी करायची आपल्याला. 6/5 अधिक 3/5 वजाबाकी करायची. तर 6 मधून 3 गेले, 3/5 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर छेद सारखा असल्यामुळे यांचा आता आपण इथं पाहितली बेरीज, इथं पाहितली वजाबाकी. आता पाहूया गुणाकार. 6/5 आणि 3/5 यांचा गुणाकार. छेद सारखे असल्यामुळे, समान छेद असल्यामुळे, समान छेद म्हणजे समछेद. आता याच्या गुणाकार काय करायचा आहे, अंशाचा गुणाकार करायचा आहे. बघा, अंशाचा गुणाकार 6×3=18 आणि 5×5 25 म्हणजे 18/25. आता त्यानंतर बघा, छेद सारखा आहे. 6/5 भागविले 3/5 भागविले 3/5. आता यांचा भागाकार करत असताना आपण 6/5 याच्या 3/5च्या गुणाकार असताना त्याला गुणायचं असतं. 5/3. काय केलं आपण, हे वरती घेतलं, हे खालती घेतलं, म्हणजे गुणाकार व्यस्त केला. 5/3. आता काय गुणाकार, 6×5 = 5×3=15. बघा, समच्छेद अपूर्णांक असल्यामुळे त्याची बेरीज, सगळ्यांचे अपूर्णांक कसे आहेत, सारखे आहेत. छेद सारखा आहे. छेद कसा आहे, सारखा आहे, म्हणजे ते समच्छेद झाले. बेरीज केली, वजाबाकी केली, गुणाकार केला आणि भागाकार केला.
गुणाकार व्यस्त, याच्यातून एक नवीन संकल्पना तुमच्या लक्षात आली. गुणाकार व्यस्त म्हणजे काय बघा, गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजे काय, एखादं उदाहरण आपण घेऊया त्याचं. 6/8 आहे, त्याला 8/6 लिहिणं म्हणजे अंशाला छेद आणि छेदाला अंश करणं, त्याला काय म्हणायचं, गुणाकार व्यस्त. दुसरी संकल्पना आहे, आता बघा त्याच्यामध्ये आता हे जे अपूर्णांक आहे 6/5, हेच उदाहरण पाहू आपण. याचा अंश मोठा आहे का छेद मोठा आहे, तर 6/5 मध्ये आपल्याला लक्षात येईल की अंश मोठा आहे. जेव्हा अंश मोठा असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, अंशाधिक अपूर्णांक. काय म्हणायचं, अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं. आणखीन पाहूया आपण. पहा, अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, तर ज्या अपूर्णांकाचा अंश काय आहे, मोठा आहे. इथं लक्षात येईल तुमच्या 6 हे मोठे आहेत छेदापेक्षा, म्हणून तो काय आहे, अंशाधिक अपूर्णांक. काय आहे, अंशाधिक अपूर्णांक. त्यानंतर पहा, काही अपूर्णांक असे असतात. आता बघा 5/7 काय मोठा आहे, छेद मोठा आहे, अंश लहान आहे, मग याला काय म्हणायचं, छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक. आणि तिसरा एक प्रकार आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता या नावातच आहे बघा पूर्णांक युक्त अपूर्णांक. कसा असतो पूर्णांक युक्त अपूर्णांक, बघा लिहिले फळ्यावर. बघा पूर्णांक 6 काय आहेत, पूर्णांक. अपूर्णांक कसा असतो, हा बघा, हा 3/8 म्हणजे 6.3/8. याला काय म्हणायचं, पूर्णांक. 6 हे पूर्ण युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, 2 हे 2 लिहिले फक्त आपण, हे काय आहे, पूर्णांक आहे, अपूर्णांक नाही आहेत. अंश आणि छेदाच्या स्वरूपात जे लिहितात त्याला अपूर्णांक. हे 3/7 काय आहे, अपूर्णांक आहे. आता बघा 6.3/8 हा काय आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. म्हणजे तुम्हाला या अपूर्णांकाला दुसरं नाव हे पण आहे, काय, व्यवहारिक अपूर्णांक. काय, व्यवहारिक अपूर्णांक. या गोष्टी आपल्याला या पाठाच्या संदर्भात महत्त्वाच्या होत्या, माहितीच्या स्वरूपात, म्हणून आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती अपूर्णांकाच्या संदर्भात बघा आपण बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये शिकलो. पूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय, व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय, समछेद अपूर्णांक म्हणजे काय, अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय, आणि गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त ही संकल्पना पण आपण इथे शिकलेली आहे. गुणाकार व्यस्त, याचा गुणाकार व्यस्त काय, 7/5. हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता बघा व्यवहारी अपूर्णांक कशाला म्हणायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं. बघा हे व्यवहारी अपूर्णांक आहे, उदाहरण आहे 3/5 व्यवहारी अपूर्णांक. ज्याला अंशाच्या आणि छेदाच्या स्वरूपात मांडता येतं त्याला व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. व्यवहारी अपूर्णांकांची तुलना करायची आपल्याला या प्रकरणामध्ये. काय, व्यवहारी अपूर्णांकाची काय करायची, तुलना करायची आहे. आता बघा जेव्हा छेद सारखा आहे, काय आहे, छेद सारखा आहे, तेव्हा आता ह्याला लहान म्हणायचं. 3/5 आणि 1/5 पैकी लहान कोणता येईल आणि मोठा कोणता येईल, बघा हा 3/5 हा मोठा येईल 1/5 पेक्षा. जेव्हा यांची तुलना पण या प्रकरणात आहे. तर आपण काय काय शिकलो आज, पूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय, व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं, छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं, गुणाकार व्यस्त कशाला म्हणायचं, व्यवहारी अपूर्णांक कशाला म्हणायचं. या सगळ्या बारीक गोष्टी मी तुम्हाला अतिशय सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सहज समजतील अशा याच्यामध्ये आपण पाहितलेल्या आहेत. आता व्यवहारी अपूर्णांकाची आता आपण या प्रकरणामध्ये अपूर्णांक, समछेद अपूर्णांक आणि त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार
तर यावर आधारित 8.1 घेण्याच्या अगोदर या व्हिडिओमध्ये आपण नमुना प्रश्न पाहणार आहोत. चला मग नमुना प्रश्न पाहूया. नमुना प्रश्नामधला पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. 11/15, 12/15, 13/15, 14/15 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? अतिशय सोपा प्रश्न आहे. पर्याय पण आपल्या समोर आहेत. तर पर्याय ए आहे याचा पहा 11/15, पर्याय बी आहे 12/15, ए बी सी, पर्याय सी आहे 13/15 आणि डी आहे पर्याय 14/15. बघा बालमित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे हा की सगळ्यांचे छेद कसे आहेत? सारखे आहेत, म्हणजे समान आहेत. 15 15 15 15. अतिशय सोपा प्रश्न. जेव्हा छेद समान असतात किंवा सारखे असतात तेव्हा जो अंश मोठा असतो, ज्याचा अंश मोठा असतो ती सर्वात मोठा अपूर्णांक. 11 मोठे आहेत का या सगळ्यापैकी? नाही. 12 मोठे आहेत का सगळ्यापैकी? नाही. 13 मोठे आहेत का सगळ्यापैकी? नाही. सर्वांपैकी काय मोठे आहेत? 14. म्हणून 14/15 हा अपूर्णांक काही सर्वात मोठा. डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आपण परीक्षेत काय करणार बरं का या वर्तुळाला. त्यानंतरचा बघा, म्हणजे सर्वात मोठा झाला हा, सर्वात छोटा झाला हा. आपल्याला जर विचारलं चढता क्रम या अपूर्णांकाचा कोणता आहे, तर तुम्हाला दिसतोय तोच चढता क्रम. उतरता क्रम विचारलं तर हे पहिल्यांदा येईल, हे दुसऱ्यांदा येईल, हे तिसऱ्यांदा येईल, हे चौथ्यांदा. म्हणजे संभाव्य या घटकावर प्रश्न जे आहेत ते मी हे सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. सगळे प्रश्न याच्यावर कसे कसे प्रश्न येऊ शकतात. तर लक्षात आलं मग याचं उत्तर पर्याय डी. त्यानंतरचा नमुना प्रश्न पाहूयात. चला तर बालमित्रांनो, दुसरा प्रश्न. दोन संख्यांची बेरीज 19/9 आहे. जर एक संख्या 5/9 असेल तर दुसरी संख्या कोणती? अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, दोन संख्यांची बेरीज किती आहे? 19/9 आहे. जर एक संख्या त्यापैकी काय असेल? 5/9 असेल तर दुसरी संख्या कोणती? साधा प्रश्न. बघा, दोघांकडे मिळून 10 रुपये आहेत. दोघांकडे मिळून किती रुपये आहेत? 10 रुपये आहेत. एकाकडं 2 रुपये आहेत तर दुसऱ्याकडे किती? मग काय करणार आपण? 10 - 2 म्हणजे राहिलेले दुसऱ्याकडे असतील. बरोबर आहे. दोन संख्यांची बेरीज एवढी आहे, एक संख्या एवढी आहे, तर दुसरी संख्या कोणती? वजाबाकी करायची. हे समजण्यासाठी होतं तुम्हाला. 19/9 दोन संख्यांची बेरीज. याच्यामध्ये दोन संख्या, एक ही आहे, एक आहे ती वजा करू, राहिलेली दुसरी येऊन जाईल. बघूया छेद सारखा आहे की नाही. मग आता काय करायची? अंशाची वजाबाकी करायची. 19 मधून 5 गेले 14. छेद जशाला तसा एकदाच घ्यायचा आहे, म्हणजे 14/9 आहे. म्हणजेच या दोघांची बेरीज केल्यावर उत्तर काय येणार आहे? 19/2. अतिशय सोपा प्रश्न होता तुमच्यासाठी. 14/9 पर्याय काय येईल उत्तर? हा, तर पर्याय आपल्या प्रश्नाचं उत्तर सी आहे. अतिशय सोपा प्रश्न. समजून घेण्यासाठी हे तुम्हाला उदाहरण दिले. आपण सी ह्या पर्यायाला वर्तुळाला परीक्षेमध्ये 9चा गोल करणार आहोत. त्यानंतरचा नमुना प्रश्न. बघा बालमित्रांनो, नमुना प्रश्न तिसरा आपल्या समोर आहे. अतिशय सोपा आहे. आपण प्रश्न समजून घ्या. बघा, 1.19/40 1.19/40 अधिक 13/40 वजा 1.9/40. ह्याच्यामध्ये हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि हा नुसता व्यवहारी अपूर्णांक आहे की नाही. तर आता इथं काही काळजी करायसारखं कारण नाही. इथं सरळ सरळ आपल्याला दिसते की तिन्हीचेही छेद काय आहे? समान आहे. समान छेद असल्यावर जी क्रिया वरची असते ती करून घ्यायची. छेद एकदाच लिहायचा. इथं योगायोगानं बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया आहेत. बघा, 40 एकदा लिहिला, मग आपल्याला काय करावं लागेल? 19 अधिक 13 आणि वजा 9 हे करावं लागेल. झालं छेद 40 जशाला तसा. 19 आणि 13 बघा, 9 आणि 3 12. 9 19 आणि 13 किती होतात बघूया. 9 3 12 शिला 2चा 8 चाला 1 32. 32 मधून वजा 9 गेले
वजा 9 करायचे ना. तर चुकते आपलं काहीतरी. 19 आणि 13 किती होतात? 9 आणि 3 3 32. 32 वजा 9 करायचे आपल्याला. 19 13 आणि 9. 19 9 आणि 3 2 3 32. 32 वजा 9 23. 23 चे 40 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर अतिशय सोपं गणित आपल्यासमोर होतं. याचं उत्तर येईल 23/40. पर्याय डी. 19 + 13 मायनस म्हणजे वजा 9 छेद एकदाच घ्यायचं आहे आपल्याला 23/40. अशा पद्धतीनं आज आपण 3 नमुना प्रश्न अपूर्णांक, समछेद, अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार या संदर्भात पाहिलेले आहेत. यानंतरचा जो स्वाध्याय 8.1 प्रत्यक्ष आपण पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही एकदा हे प्रकरण नवनीत प्रकाशनातून वाचून घ्या. अधिक सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न तुम्हाला करत आहे. अतिशय सोपे गणित याच्यामध्ये आहेत. त्यानंतर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.